मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायला सांगितले तुम्हाला. मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायला सांगितलं. सर्च बटन आहे. सर्च बटन मध्ये आल्यानंतर इथं वर्ड इथं सर्च करायचं. त्यामध्ये विंडो मोठी केल्यानंतर इनव्हलप हा शब्द त्या ठिकाणी सर्च करायचा आहे. मग इनव्हलप शब्द या ठिकाणी सिलेक्ट करा. कंट्रोल सी करून कॉपी करा. पुन्हा इथे क्लिक करून कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट करा. नंतर सर्च बटनला क्लिक करा आणि त्यामध्ये ओपन झालेले जे टेम्पलेट आहे त्यामधले एक टेम्पलेट सिलेक्ट करा आणि क्रिएट बटनवरती क्लिक करा. त्यानंतर सबमिट बटनला क्लिक करा. पुढे नेक्स्ट स्टार्ट एक्झाम 2 नंबरचा क्वेश्चन. आता आपल्याला ही जी फाईल आहे PDF मध्ये कन्वर्ट करायची. फाईल मध्ये जायचे, एक्सपोर्टला क्लिक करायचे, क्रिएट PDF ला क्लिक करायचे आणि त्यानंतर पब्लिश बटनला क्लिक करायचे. पुढे 3 नंबरचा प्रश्न. पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने ती फाईल सेव्ह करायची. फाईल मध्ये जायचं, सेव्ह ॲजला क्लिक करायचे. नंतर इथं डेस्कटॉपला यायचं. डेस्कटॉपला आल्यानंतर तुमच्या त्या फाईल नेम मध्ये पोर्टफोलिओ फोटोग्राफी असं नाव टाईप करायचं आणि नंतर सेव्ह बटनला क्लिक करायची. नंतर सबमिट बटनला क्लिक करा. पुढे आहे नवीन ब्लँक डॉक्युमेंट वर्ड ओपन करायचं आहे. सर्च बटनला क्लिक करून वर्ड ओपन करा. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट मध्ये क्लिक करून फाईल मध्ये क्लिक करायची, न्यू मध्ये क्लिक करायची आणि त्यामधून ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायची. नेक्स्ट सबमिट. पाचवा प्रश्न आहे. तुम्हाला जे दिलेले डॉक्युमेंट वर्ड आहे याच्यामध्ये नवीन डिझाईन टेम्पलेट ओपन करायचे. त्यासाठी फाईल मध्ये यायचं, न्यू मध्ये क्लिक करायची आणि त्यामधल्या कुठलंही एक डिझाईन टेम्पलेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि नंतर क्रिएट बटनला क्लिक करायची. नंतर तुम्हाला फाईल शेअर करायची. फाईल मध्ये जायचं, शेअर बटनला क्लिक करायची, ईमेल मध्ये क्लिक करायची आणि नंतर सबमिट बटनला क्लिक करायची. पुन्हा नंतर PDF मध्ये फाईल करायची, कन्वर्ट करायचे. फाईल मध्ये जायचं, एक्सपोर्टला क्लिक करायची, क्रिएट PDF ला क्लिक करायची आणि नंतर पब्लिश बटनवरती क्लिक करायची. पुढे आता बघा, हा जो पॅराग्राफ आहे हा पॅराग्राफ सिलेक्ट करायचा. इथं कॉपी नावाचा ऑप्शन आहे, कॉपीवरती क्लिक करायची. पुन्हा इथं खाली यायचं मोकळ्या जागेमध्ये. मोकळ्या जागेमध्ये आल्यानंतर इथं पेस्ट बटनला क्लिक करायचे. नंतर पहिले टायटल सिलेक्ट करायचे. त्याचा फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी कॅलिब्री बॉडी चेंज करायचा आहे. त्यानंतर फॉन्ट साईज 16 सेट करायची. त्याच्यानंतर सबमिट बटनला क्लिक करायचे. पुढे नंतर वर्ड ओपन करायचंय. सर्च बटनला क्लिक करून वर्ड ओपन करा. त्यामध्ये ऑर्गनाइज शेप फॅक्स कव्हर हे डिझाईन आपल्याला टेम्पलेट घ्यायचे. त्यासाठी ऑर्गनाइज शेप फॅक्स कव्हर हे सिलेक्ट करा. कीबोर्डवरून कंट्रोल C करा. सर्चच्या पट्टीमध्ये कंट्रोल V असं टाईप करा. म्हणजे हे कॉपी आणि पेस्ट झालं. नंतर इथं
सर्च बटनला क्लिक करा आणि त्याच्यानंतर उघडलेल्या टेम्पलेटवरती क्लिक करा. त्यानंतर क्रिएट बटनवरती क्लिक करा. येस.